नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांनी शुक्रवारी आर्थिक वर्ष 2026-27 साठीचा अर्थसंकल्प सादर केला। यामध्ये आयुक्तांनी 5,857.31 कोटी रुपयांचा प्रास्ताविक अर्थसंकल्प मांडला आहे। आर्थिक वर्ष 2026-27 साठी सादर करण्यात आलेला हा अर्थसंकल्प आर्थिक वर्ष 2025-26 च्या तुलनेत वाढवण्यात आला आहे। आयुक्तांच्या मते त्यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प नागपूर शहराच्या विकासाचा मार्ग अधिक सुकर करणारा आहे। तसेच नागपूर महानगरपालिकेला राज्यातील अग्रगण्य महानगरपालिकांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितलं। कलम 103 आणि 104 नुसार 25-26 चे सुधारित अंदाजपत्रक आहे। त्यामध्ये सुरुवातीचे शिल्लक 698.87 करोड, यामध्ये महसुली जमा 4,702.75 कोटी असे एकत्रित 5,462 कोटी जमेचे व खर्च साईडला 5,085.63 कोटी या सुधारित बजेट आपण पेश केलेला आहे आज। आणि त्याच प्रकारे 26-27 चे जमा व खर्चाचे मूळ अंदाज यामध्ये शासकीय अनुदान रकमेसह प्रारंभाची शिल्लक 315 कोटी व अपेक्षित जमा 5,541.31 कोटी असे एकूण 5,857.30 कोटीचा जमा बाजूला अंदाजपत्रक आहे। तसेच खर्च 5,840 कोटीचा आपण तसेच 16.65 कोटी शिल्लक असा आज आम्ही अर्थसंकल्प आम्ही स्टँडिंग चेअरमॅन आणि स्टँडिंग कमिटीला आम्ही सादर केलेला आहे। एकच आमचं एक आहे की जे नागपूर आणि महाराष्ट्राचं पॉलिटिकल लिडरशिप आहे, यामध्ये CM सर, गडकरी सर, पालकमंत्री महोदय, सगळे आमदार, सर्व खासदार, नगरसेवक, महापौर मॅडम, स्टँडिंग चेअरमॅन आणि सगळे अधिकारी कर्मचारीगण सगळे मिळून आम्हाला पॉझिटिव्ह करायचं आणि कुठेतरी NMC जो आपला आहे ते महाराष्ट्राच्या सगळ्या ज्या नगरपालिका आहेत तिथे कुठेतरी टॉपमध्ये आपल्याला टॉप 3 मध्ये आपली NMC न्यायचं आमचं मानस आहे। आता याच्यामध्ये आम्ही स्वॉट अनालिसिस करून काय स्ट्रेंथ काय विकनेस आहे आणि आमच्या विकनेसेसवर आपण काम करून स्ट्रेंथ जे आहे त्याला अजून अपडेट करून आम्हाला हा जो बजेट आपण मांडला आहे याच्या अनुषंगाने जे मी आत्तापर्यंत सांगितलं त्याच्यामध्ये आम्हाला पुढच्या 1 वर्ष आम्हाला काम करायचं आहे आणि NMCला एक टॉप 3 कॉर्पोरेशन्समध्ये आपल्याला नेण्याची आमची मानस आहे।